हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. बघा, हिरवीगार कोथिंबीर आपल्याला मिळालेली आहे. तर त्यानंतर ती चांगली स्वच्छ धुवून आपण चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकणार आहोत. बेसन पीठ टाकल्यानंतर पूर्ण कोथिंबीरीला आधी आपण लावून घेणार आहोत. त्यानंतर लसूण आणि ओवा आणि जिरी आहे ही, आणि ओवा पण टाकलेला आहे. बघा, ओव्याने छान लागते एकदम वडी, त्यामुळे टेस्टी ती त्याला जरा वेगळी. तर बघा, अशा पद्धतीने आपण तिन्ही एकत्र करून मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जे बेसन पीठ कालवलेलं आहे ते व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेतल्यानंतर बघा, आपण त्यात थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे. छान पद्धतीने मिक्स करून घेऊन नंतर आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत. लाल तिखटाच्या पण खूप छान होतात, हिरव्या मिरचीच्या पण छान होतात. दोन्ही पद्धतीने आपण बनवू शकतो, पण मला लाल मिरचीच्या बनवायच्या होत्या म्हणून मी बनवल्या. तर बघा, अशा पद्धतीने आपलं मिश्रण लसणाचं आणि जिरी ओव्याचं तयार झालेलं आहे. ते पसरवून टाकायचं आहे. त्यानंतर आपण हावरी घेतलेली आहे, त्याला तीळ पण म्हणतात. तर बघा, ते आपण टाकणार आहोत यामध्ये. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहोत. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण ते मिश्रण मळून घेणार आहोत छान पद्धतीने. बघा, अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर यानंतर आपण कोथिंबीरीच्या वड्या वळवून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने थोडं पीठ घेऊन हातावरती हे करायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी वड्या करून घेतलेल्या आहेत, बनवून घेतलेल्या आहेत पातळ स्लाईस. त्यानंतर आपण त्याची पातळ स्लाईस उकडून घेणार आहोत. उकडल्यानंतर आपण त्याची पातळ स्लाईस करून घेणार आहोत. 15 ते 20 मिनटं आपण उकळत्या पाण्यावरती ठेवायचे आहेत. त्यानंतर काढून घेऊन त्याची काप करायचे आहेत. त्यानंतर छान पद्धतीने तव्यावरती क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहेत. नाहीतर एकदम भरपूर प्रमाणात तेल घेऊन भाज्यासारख्या तळल्या तरी चालतात, पण मला कमी तेलामध्ये तळायच्या होत्या, त्यामुळे अशा पद्धतीने मी तळलेलं आहे. तर माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. माझ्या रेसिपी आवडत असतील तर तसं कमेंट करून सांगा. थँक्यू.